शिक्षण विभागाच्या वेळकाढूपणावर शिक्षकांचा संताप। कोवाडमध्ये शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वात आढावा बैठक। वेतन, पेन्शन, अनुकंपा, शिष्यवृत्ती यासह प्रश्नांचा शिक्षकांनी ठामपणे उठवला आवाज। चंदगड तालुक्यातील कोवाड येथील श्रीराम विद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीत शिक्षण व्यवस्थेतील वेळकाढू धोरणावर संतापाचा सूर उमटला। पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत शिक्षण विभागातील विविध प्रलंबित प्रश्नांवर कर्मचाऱ्यांनी मोकळेपणाने आपली व्यथा मांडली। बैठकीला माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, वेतन पथक अधीक्षक प्रवीण फाटक तसेच तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवड श्रेणी प्रस्ताव, वैद्यकीय बिलांचे निपटारे, अनुकंपा प्रस्ताव, वरिष्ठ वेतन श्रेणी, शिष्यवृत्ती, थकीत वेतन, पेन्शन बिले आणि विना अनुदानित विभागातील अडचणी असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांनी ठामपणे उपस्थित केले। यावेळी आमदार आसगावकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शिक्षक व कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळावी आणि त्यांच्या कामामध्ये वेळ काढूपणा खपवून घेतला जाणार नाही। प्रश्नांची टाळाटाळ सुरूच राहिल्यास आपण स्वस्थ बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। शासन दरबारी हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही त्यांनी दिला। शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागणींची नोंद घेत त्या शासनाच्या नियमानुसार सोडवण्यास प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले। बैठकीचे सूत्रसंचालन गुलाब पाटील यांनी केले। MR भोगुलकर यांनी आभार मानले। यावेळी RP पाटील, अशोकराव देसाई, BG काटे, शांताराम गुरवे यांच्यासह शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।